नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्या भरपूर कमेंट आल्यात. यूट्यूबवरती कमेंट आल्यात, परत इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती भरपूर साऱ्या कमेंट आल्यात की आम्ही कोण आहे, कुठले आहे, आमचा व्यवसाय काय आहे, अशा भरपूर म्हणजे भरपूर कमेंट आल्यात. पण काय होतंय, मला इंस्टावरती आणि फेसबुकवरती कमेंटना रिप्लाय द्यायला अजिबात वेळ नसतो. म्हणजे वेळ ते वाचायला पण वेळ मिळत नाही. फक्त त्याच्यावर काय करतोय, मी व्हिडिओ अपलोड करत असतो. आणि इकडे यूट्यूबवरती मात्र जेवढ्या मला कमेंट येतात ना, तेवढ्या सगळ्या कमेंटाने मी रिप्लाय देत असते. त्यामुळे तुम्हाला जर यूट्यूबवरती, इंस्टावरती आणि फेसबुकवरती सगळे व्हिडिओ सारखेच असतात आमचे. आणि तुम्हाला जर कमेंटला रिप्लाय हवा असेल ना, तर तुम्ही यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहत जा. म्हणजे त्यांना मी यूट्यूबवरती सगळ्या कमेंटला रिप्लाय देत असते, म्हणजे सगळीकडेच. प्रत्येक कमेंटला आज नाही दिली तर उद्या तरी देतेच देते. त्यामुळे जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असतील तर यूट्यूबवरती आम्ही दोघी जावा चॅनल सर्च करा आणि तिथे बघा जाऊन. व्हिडिओ हेच असतात, वेगळे काहीच नसतात. तर सुरुवात करूया तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायची. सांग आता सुरुवात कर. माझं नाव वर्षा महेश पाटील आहे. माझं शिक्षण FY झालं आणि FY नंतर माझं लग्न लगेच झालं आणि माझ्या लग्नाला 7 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि माझं नाव शुभांगी सुनील पाटील. माझं शिक्षण 12वी झाले आणि माझं सुद्धा असंच 20व्या वर्षी 12वी झाल्यानंतर लगेच लग्न झालं. आणि आता आमच्या लग्नाला 19 वर्ष पूर्ण झालेत. आणि मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा. आणि वर्षाला 1 मुलगा आहे, तो आता 7 वर्षाचा आहे. आणि माझा एक 8 वर्षाचा मुलगा आणि एक मुलगी. पहिली मुलगी माझी इंजिनिअरिंगला आहे, म्हणजे डिप्लोमाला आहे, 2ऱ्या वर्षाला. आणि दुसरी मुलगी 8वीला आणि मुलगा 2रीला असा आहे. जे आमचा व्यवसाय काय ह्याबद्दल सुद्धा आमच्या खूप साऱ्या, म्हणजे आम्हाला खूप साऱ्या कमेंट आल्या की आमचा हॉल आहे का. होय, हॉल पण आहे. अगोदर आमचं पाटील फार्म हाऊस होतं आणि त्यानंतर आम्ही हॉल बांधला. हॉल पण आमचा कोल्हापूरपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आमचं गावाचं नाव पण वाकरे आणि हॉलचं नाव अंबाजी मल्टीपर्पज हॉल आहे. आणि वाकरे हे गाव कोल्हापूरपासून 10 किलोमीटर, कोल्हापूर ते गगनबावडा रोडला तिथेच आत जायला फाटा आहे आमचा, वाकरे फाटा, तिथून आत हे गाव आहे. आणि आमचा हॉल म्हटलं असं तर धनराज हॉटेल, म्हणजे गगनबावडा रोडला आहे. तिथूनच समोर म्हणजे वाकरे गावातील येणारा पहिला रस्ता, तेव्हा आता म्हणजे पहिला वाकऱ्यात येणारा जुना रस्ता आहे, तो आता डेव्हलप केलाय, नवीन रस्ता केलाय. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालाय आता ह्या वर्षी. अजूनपर्यंत जुनाच होता. आणि हॉलला पण आमच्या खूप अडचणी येत होत्या, कारण रस्ता खराब असल्यामुळे. आता रस्ता झालाय त्यामुळे हॉलला पण अडचणी येत. आणि भरपूर कोल्हापूरचे सुद्धा आणि आसपासच्या गावचे भरपूर कार्यक्रम होतात आमच्या हॉलवरती आता. आणि त्या फाट्यापासून आत आमचं हॉल 200 मीटर अंतरावरच आहे, जास्ती काही नाही. आणि मंडळी, आम्हाला सांगायचं तर आम्हाला 5 एकर शेती आहे. त्यातली आम्ही थोडी म्हणजे डेव्हलप ह्याच्यासाठी, म्हणजे आमचं प्लॉटिंगचं रान होतं ते हॉलसाठी, फार्म हाऊससाठी. तिथं थोडं 1.5-2 एकर गेलं असेल. आणि त्यानंतर दुसरी शेती आहे ती आम्ही स्वतः करतो. ते तुम्हाला व्हिडिओ पाहायलाच मिळतातच आमच्या शेतातले पण. फुलांचा व्यवसाय पण आहे आमचा. सकाळी ही दोघं पण फुले सकाळी, म्हणजे भाऊ आमचे सकाळी मार्केटला जातात. मार्केटमधून गजरा, वेगवेगळी फुले, म्हणजे काय जरबेरा, गुलाब ते आणतात. आणि झेंडू पण आम्हाला बाहेरून सगळा, म्हणजे शेतकऱ्यांचा तिथे येतो. म्हणजे आमच्या गावाजवळची जी आसपासची गाव आहेत ना, तिथे ही जे शेतकरी जी फुलं, झेंडूची फुलं करतात, ती आमच्या इथे डायरेक्ट मार्केटला न जाता इथेच देऊन जातात. आणि बाकीची मात्र फुलं आणायला जायला मार्केटला जावं लागतं. आणि मग तिथूनच आमचा सगळा माल खाली कोकणात जातो. ह्या अगोदर पण तो व्हिडिओ टाकलाय आपण. तर तुमच्या अशा पण कमेंट होत्या की फुलं कोकणात पाठवताना आम्हीच रोज जातोय का, आमचे मिस्टर वगैरे. तर नाहीच जात, रोज नाही जावं लागत, फक्त वसुलीसाठी जातात ते. आणि माल म्हटलं तर रोज आमच्या आता हायवे आहेच तो. आणि हायवेला जे ट्रक वगैरे जातात ना, मालाचे ट्रक असतात कोकणातून येणारे जाणारे, तर त्या ट्रकमधून किंवा दुसरं काही कोणतीही गाडी असू दे, म्हणजे सगळ्या गाडीवाल्यांच्या ह्यांच्याबरोबर ओळखी झाल्यात. त्यामुळे कोणतीही गाडी, प्रत्येक गाडीवाल्याचा नंबर आहे यांच्याकडे. हे गाडीवाले नाहीत तर दुसरे गाडीवाले असं प्रत्येकाला फोन लावतात. एखादा जर असेल ना, म्हणजे आज कोण आहे त्याची चौकशी करायची आणि त्या गाडीतून ते द्यायचं. एखाद्या वेळी यांचे मित्र आहेत तुषारदा, ते पण सुट्टी त्यांना ज्या वेळी असते ना त्यांच्या गाडीला, म्हणजे कुरिअरच्या ऑफिसला, तर ते सुद्धा सुट्टी असतील त्यावेळी त्यांच्या गाडीतून आम्ही माल देतो. आणि म्हणजे सीझन वेळी, गणपती वेळी, दिवाळी असेल तर स्वतः आम्ही टेम्पो करून माल घेऊन जातात. मात्र
प्रत्येक पार्टीला द्यायला, कारण तेव्हा 1 टन 1.5 टन असा माल असतो आमचा. आणि तुम्हाला उत्सुकता अशी पण आहे की आमचं माहेर कोणतं, म्हणजे तुम्ही म्हणताय की तुम्हीच म्हणताय, आम्ही काय म्हणतोय असं तुम्हाला सांगत नाही, तर तुम्हीच म्हणताय की तुमचे संस्कार इतके भारी आहेत, तर तुमचे आई वडील कसे असतील किंवा तुमचं माहेर कसं असेल आणि कुठं असेल, असं तुमच्या भरपूर कमेंट आल्यात. तर माझं माहेर आहे गणेशवाडी. गणेशवाडी तालुका करवीर आणि जिल्हा कोल्हापूर. आमच्या गावाला सातेरीचं मंदिर सुद्धा आहे पहा, त्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलाय. म्हणजे आमच्या गावातूनच वरती जावं लागतं. कसबा बीड जवळ हे गाव आहे गणेशवाडी. माझं माहेर वारनूळ आहे, पन्हाळा तालुक्यामध्ये येते. तुम्हाला कळे माहितीच असेल, कळे ही बाजारपेठ मोठीच आहे, त्यामुळे त्या भागातच माझं माहेर आहे. तर मला वाटते आता तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. जर अजून काय प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती आमच्या कमेंट करू शकता. आणि तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.